संभाजीनगर, छत्रपति संभाजीनगर. संभाजीनगर. हाँ, संभाजीनगर. Okay. जय श्री राम. Oh, okay. Okay, जय cool. श्री राम. All right. तुझा Hey, जय शिवराय मित्र हो. आपल्या शिवरायांच्या सिंहगडावरून एक अतिशय धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना समोर येते. त्याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. त्यामुळे जास्त उशीर न करता आपण सरळ मुद्द्याला हात घालणार आहोत. बरं, आजकालच्या काही मुलांना किंवा या अगोदरच्या पिढीतील काही लोकांना असं वाटत असतं की आपण आवेशाने जय श्रीराम बोलतोय, छत्रपती शिवरायांचं नाव घेतोय, छत्रपती शंभूराजांचं नाव घेतोय, प्रभू श्रीरामांचं नाव घेतोय, तर आपण काहीतरी जगावेगळं करतोय आणि या सगळ्यामधून आपलं हिंदुत्व सिद्ध होत असतं, आपली रामभक्ती, आपली शिवभक्ती सिद्ध होत असते. आणि हे सगळं करत असताना त्यांना असं वाटतं की आपण आवेशामध्ये बोलत असतो, सो आपण काहीतरी अभिमानास्पद करत असतो. पण त्या लोकांना हे कळत नाही की भगवेगिरी आणि भडवेगिरी यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि अशाच प्रकारची एक घटना, याच गोष्टीचं एक प्रात्यक्षिक आज मी तुम्हाला देणार आहे. या सगळ्यावर बोलण्या अगोदर तुम्ही अगोदर ही व्हिडिओ बघा. sounds like you're mumbling the end part. Sambalagungan. Where are you from? संभाजीनगर, छत्रपति संभाजीनगर. Sambalagungan. हाँ, संभाजीनगर. Okay. जय श्री राम. Oh, okay. जय श्री राम. Jai Shri Ram. I don't know anywhere here. Okay, जय cool. श्री राम. All right. Jai Shri Ram. Oh, Jai Shri Ram. The boys are coming. Tell them तुझा Try chicken. हाँ. तुझा आईची. हाँ. Okay. Tuja, I. It means hi. Please record this on video. All right. Okay. It Bye bye. means hello. Tuja, YouTube channel Tuja, I. हाँ. It means hello. Okay. The meaning of it is hello. Luke the Explorer. Luke the Explorer. Tell them. Tuja, I. Okay. Hello. Ah. Tuja, I. What does that mean? Did I just tell him to like piss off or something? I'm joking. Hey, no. बरं, ही व्हिडिओ पाहून नेमका घडलेला प्रकार तुमच्या लक्षात आलाच असेल. ल्यूक नावाचा जो परदेशी पाहुणा आहे, यूट्यूबर आहे, भारतामध्ये फिरतोय आणि विशेष करून सिंहगड फिरत असताना सिंहगड टूरच्या दरम्यान त्याला आलेला हा अनुभव. बरं, या व्हिडिओमध्ये आपल्याकडची काही बांडगुळं त्याला शिव्या द्यायला शिकवतात किंवा त्याच्याकडून शिव्या बोलवून घेतायत. मुळात खरं तर ज्यावेळी एखादा परदेशी पाहुणा आपल्याकडे येतो, महाराजांचे गडकिल्ले फिरत असतो, तर आपल्याला त्या गडकिल्ल्यांविषयी किंवा शिवरायांविषयी किंवा शंभूराजांविषयी असलेली माहिती त्या परदेशी पाहुण्यांपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. पण जर हे सगळं आपल्याला माहिती नाही तर मग त्या स्थितीमध्ये, त्या परिस्थितीमध्ये आपण शांत राहणं गरजेचं असतं. पण हे सगळं न करताना ही फालतूगिरी जर आपण करत असू तर त्या गोष्टीला काय अर्थ आहे? तुमच्या थोबाडाकडे बघूनच समजतंय की तुम्हाला शंभूराजांविषयी, शिवरायांविषयी किंवा सिंहगडाविषयी, सिंहगडाचा इतिहास याबद्दल काहीच देणं घेणं नाहीये किंवा त्याबद्दल काहीच माहिती नाहीये. मग जर तुम्हाला ते सगळं काही माहिती नाहीये तर अशा परिस्थितीमध्ये शांत बसा ना. ही सगळी फालतूगिरी कशासाठी? बरं, या व्हिडिओ दरम्यान किंवा सगळ्यांच्या समोर कूल बनण्यासाठी तू प्रभू श्रीरामांचं नाव आवेशाने घेतोय, जय श्रीराम म्हणतोय, शंभूराजांचं नाव आवेशाने घेतोय, गर्वाने सांगतोय की आम्ही छत्रपती संभाजीनगरमधून आलोय. मग अशा वेळी ॲट द सेम टाइम तू त्याच्याकडून वरून येणाऱ्या आपल्याच मित्रांच्या आई बहिणींचा उद्धार करून घेतोय, ते पण सोशियली. मग व्हिडिओ दरम्यान ज्या शिवरायांचं किंवा शंभूराजांचं तुम्ही नाव घेताय त्यांचं स्त्रियांविषयीचं धोरण कसं होतं, परस्त्रियांविषयी त्यांची वागणूक कशी होती हे तुम्हाला माहिती नाही का? बरं, ज्या श्रीरामांचं नाव घेताय त्यांना मर्यादा पुरुषोत्तम का म्हटलं जातं हे तुम्हाला माहिती नाही का? जर तुम्हाला हे सगळं माहिती नसेल तर त्यांचं नाव नका घेऊ ना. जे तुम्हाला वाटते ते तुम्ही खुशाल करा, पण या सगळ्यांचं नाव तुम्ही घेऊ नका. आणि आणखी एक सांगणं असं राहील की ज्यावेळी तू सांगतो ना की मी छत्रपती संभाजीनगरमधून आलोय आणि त्याच्यानंतर जर का तुला अशीच फालतूगिरी करायची असेल तर तू एक काम कर, तू सांगूच नको की मी छत्रपती संभाजीनगरमधून आलोय, तू औरंगाबादमधून आलेलंच सांग. कारण तिथला तू शोभशील, छत्रपती संभाजीनगरमधला तू शोभत नाही, औरंगाबादचा तू शोभशील. बरं, व्हिडिओ दरम्यान हे सगळं करत असताना तू कुठेतरी विसरतोय की तुझ्या पाठीमागे काही मुली देखील आहेत. बरं, तुझ्या या स्टेटमेंटवर त्या मुलींनी आक्षेप घेणं किंवा तुला कुठेतरी थांबवणं हे देखील गरजेचं होतं. पण या सगळ्यावर त्या देखील खिदळत आहेत, यात मात्र नवल आहे. त्या तुमच्यासोबत आहेत की नाही ते नाही आम्हाला माहिती, पण जर त्या तुमच्यासोबत असतील तर त्या ताईंना माझं एकच सांगणं राहील की ताई, तुमची संगत कुठेतरी चुकतीये. एकीकडे आपणच सांगायचं की छत्रपतींचा इतिहास जगासमोर मांडला गेला पाहिजे, एकीकडे आपणच सांगायचं की छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांकडे दुर्लक्ष होते, एकीकडे स्वतःला शिवरायांचा मावळा म्हणून मिरवायचं, आणि दुसरीकडे ज्यावेळी लूकच्या रूपाने आपल्यासमोर छत्रपतींचा इतिहास जगासमोर मांडण्याची ही संधी येते त्यावेळी आपणच अशी फालतूगिरी करायची. त्या बिचाराला तर काही कळत पण नसेल की आपण काय बोलतोय, पण ज्यावेळी त्याला हे सगळं कळेल त्यावेळी आपण आपली कोणती इमेज त्याच्यासमोर मांडतोय
या गोष्टीचा कधी विचार केला का, किंवा या गोष्टीचा अंदाज तरी तुम्ही बांधताय का? मला तर एक वेळ भीती वाटत होती की ज्यावेळी त्याला छत्रपती संभाजीनगर नाव हे व्यवस्थितरित्या घेता येत नव्हतं, किंवा त्याच्याकडून जेव्हा शंभूराजेंचा एकेरी उल्लेख झाला त्यावेळी तुम्ही त्याला मारता की काय. कारण तुमच्यासारख्या रिकामटेकड्या लोकांकडे हीच कामं असतात आणि या गोष्टीमध्ये ते कायम अग्रेसर असतात. तुम्हाला काही घेणे देणे नाही, ना प्रभू श्रीरामांशी घेणे देणं आहे, ना शिवरायांशी घेणे देणं आहे, ना शंभूराजांशी. तुम्हाला या सगळ्याशी काही घेणे देणं नाही, कारण तुमच्या डोक्यामध्ये भरले बेगड्या हिंदुत्वाची हवा, तुमच्या डोक्यामध्ये भरले बेगड्या भक्तीची हवा, दिखाव्याच्या भक्तीची हवा. तुम्ही आम्ही शिव्या देत नाही अशातला काही भाग नाही, सगळे देतात, आम्ही देतो. आणि त्यामुळेच तुम्हाला अगदी सुरुवातीलाच तुम्हाला भडवा म्हटलो, कारण तुम्ही आहेत. जास्त काही बोलणार नाही, फक्त एवढंच सांगेल की तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करताय, कोणाला शिव्या देताय, तुमच्या ग्रुपमध्ये हे सगळं नॉर्मलाइज केलंय, त्याच्याशी लोकांना काही घेणं देणं नाही. पण ज्यावेळी तुम्ही शिवरायांशी रिलेटेड एखादी गोष्ट करताय, शिवरायांच्या गड किल्ल्यावर जाताय, तिथे जाऊन जर का तुम्ही व्यक्त होताय, तर ते व्यक्त होत असताना कुठेतरी लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाही. कुठेतरी आपल्या वागणुकीमुळे, कुठेतरी आपल्या स्टेटमेंटमुळे, कुठेतरी आपल्या वक्तव्यामुळे चुकीचा पायंडा रचला जातोय का, चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचली जाते का, किंवा चुकीचं इम्प्रेशन, मग ते शिवरायांचं असेल, स्वराज्याचं असेल, महाराष्ट्राचं असेल, आपलं कुठेतरी बॅड इमेज लोकांसमोर प्रेझेंट होणार नाही, या गोष्टीची कुठेतरी काळजी घ्या. एवढंच सांगेल. धन्यवाद. जय शिवराय.